लहानांचीच नव्हे तर मोठ्यांची देखील रोज डिमांड असते की आज काहीतरी नवीन बनव, की म्हणजे मस्त असं टेस्टी असायला पाहिजे. पण आपण बायका इतके हुशार ना की आपण नुसतं टेस्टीच नाही पण ते हेल्दी असायला पाहिजे याच्याकडे आपलं जास्त लक्ष असते. म्हणूनच आज घेऊन आलेली आहे ही आगळी वेगळी रेसिपी, जी बनवल्यानंतर वारंवार घरची ही रेसिपी नक्कीच बनवायला लावणार नाश्त्यामध्ये, हे अगदी मी खात्रीशीर सांगते. तर मग ही रेसिपी कुठली आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. होम शेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे आता मी घेतलेला आहे 1 कपभर एवढा ओट्स. पण जो ओट्स मी इथे वापरते आहे ना, कुठल्याही कंपनीचा वापरा. पण मी जो फ्लेवर इथे घेतलेला आहे, जो एक टाईप घेतलेला आहे इथे मी, तो क्लासिक मसाला हा फ्लेवर आहे. तुमच्याकडे जर टँगी टोमॅटो असेल तरी चालेल आहे, परत दुसरा फ्लेवर असेल वेजीजवाला तर तो देखील चालेल आहे. पण शक्यतो तरी प्लेन ओट्स वापरण्याच्या ऐवजी ना कुठल्या फ्लेवरचा असा ना ओट्स इथे आपल्याला वापरायचा आहे. आता ह्या ओट्सची ना आता आपण पूर्ण अशी ना फाईन अशी ना पावडर बनवून घेऊया. बघा, अगदी अशी फाईन अशी ना याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे. हलकंच असं खडबडीत जरी राहिलं तरी काही हरकत नाही आहे, चालेल आहे. आता एका बाउलमध्ये मी ही पूर्ण पावडर जी आहे आता काढून घेते आहे. पुढे आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक गाजर किसून घेतलेला आहे. त्यानंतर मी ते घेतलेला आहे भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीरीचा फ्लेवर खूप छान येतो यामध्ये. आणि एक मीडियम साईजचा एक असा मी कांदा घेतलेला होता, तो फाईन असा चॉप करून घेतलेला होता आणि तो आता आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि पुढे यानंतर आपण आता इथे टाकणार आहोत जवळपास 2 ते 2.25 टेबलस्पून एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर 3 टेबलस्पून एवढी तांदळाची पावडर, 1.5 टेबलस्पून एवढं बेसन. आणि त्यानंतर इथे मी आता 3 मिरच्या आणि 8 ते 10 अशी कढीपत्त्याची पानं याचा ठेचा बनवून घेतलेला होता, तो याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आणि मिरचीचं प्रमाण कमी जास्त असं तुम्ही करू शकता. आणि चवीपुरती मीठ एवढं मी टाकते आहे. आता ओट्समध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे आपण जे वर्ण इंग्रेडियंट्स टाकले आहेत ना त्याच्यापुरती एवढं मीठ लागेल तितकंच इथे मी मीठ असं घालून घेतलेलं आहे. थोडीशी 1/2 चमचा अशी हळद घालून घेतलेली होती आणि 2 ते 2.5 चमचे एवढे दही. आणि आता सगळे जिन्नस जे आहेत छान आपण एकत्र असे आता करून घेऊया. याच्यापासून ना इतका टेस्टी असा नाश्त्याचा असा मेन्यू बनवून तयार होतो ना, म्हणजे खरंच सांगते. म्हणजे ओट्स युजली मुलं असं म्हणजे खायला बघत नाही, अगदी असे म्हणजे खूप असं आवडत नाही. मोठ्यांना जरी हेल्दी असं काहीतरी खायला आवडतं म्हणून ते एकदाशी खाऊन घेतात, पण मुलं अजिबातही खायला असे बघत नाही. शिवाय नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न असतो. तर मग ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. थोडं यामध्ये आपण पाणी घालून हे मिश्रण छान असं सरसरीत असं आपल्याला ना हे असं भिजवून घ्यायचं आहे नीट असं. रात्री एखाद वेळेला अशी भूक जास्त नसेल आहे, काहीतरी असं वेगळं खायची इच्छा असेल किंवा लाईट काहीतरी खायची इच्छा असेल आहे, तर रेसिपी अगदी परफेक्ट आहे त्याकरता. म्हणून इथे मी आता गाजरचा वापर केलेला आहे, पण तुम्ही इथे दुसरे व्हेजिटेबल्स देखील असे वापरू शकता. आता इथे थोडं पाणी ॲड जरी मी केलेलं आहे ना तरी मला टोटल इथे ना 1.25 कप एवढं इथे ना पाणी लागलेलं आहे. आता सगळं नीट छान असं एकजीव असं मिक्स करून झालेलं आहे. याची आता कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ना तुम्हाला एकदा दाखवते. बघा इतपत आपल्याला जी कन्सिस्टन्सी आहे ना ह्या बॅटरची ही आपल्याला पाहिजे आहे. आता एका साईडला ना मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता तवा नीट असा गरम करून झाला की आता आपण याचे बनवणार आहोत चिले. हो, आजची रेसिपी आहे ओट्सचे चिले. आता तवा मस्त असा गरम करून झाला की यावर आता 1 ते 1.5 पळी असं आता जे बॅटर आहे ते टाकून घेतलेलं आहे. खूप पातळसर असं हे पसरवायचं नाही आहे, थोडे जाडसर असेच आपल्याला ना चिले जे आहेत ना पसरवायचे आहे. बघा आता वरची बाजू अशी याची सोकल्यासारखी झाली, म्हणजे की असं ओलसर असा भाग दिसत नाही आहे. त्यावेळेला आता साईडने असं ना असं नीट असं ना तेल असं आपल्याला सोडून घ्यायचं आहे थोडं करून. आता तेल इथे टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला तेल जर स्किप करायचं असेल आहे, चिले बिना तेलाचे जर बनवायचे असतील ना तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकता. याच्या कडा अशा काढून घ्यायच्या आहे साईडने अशा. आणि खालच्या बाजूने जे आहे छान असं खरपूस असं भाजल्या गेलं की आता आपण याला जे आहेत ना असं पलटून घेऊया. इथे हवं तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा देखील वापर करू शकता, चॉईस तुमची आहे. अगदी थोडंसंच मी इथे तेल असं वापरते आहे, खूप जास्त असं नाही लावलेलं आहे. वरच्या बाजूनी पण आता थोडंसं तेल लावून असं नीट असं आता शेकून घेते आहे. आणि खालची बाजूला आता नीट अशी शेकल्या गेली बघा, छानपैकी मस्त असं खरपूस अशी शेकल्या गेलेली आहे. अगदी थोडंच इथे मी तेल असं लावते आहे.
दोन्ही बाजूनी खरपूस असा आपल्याला हा चिला छान असा करून घ्यायचा आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा जो चिला आहे ना असा शिजवायचा आहे तव्यावरती. आणि बघा इथे आता दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस असा करून झालेला आहे चिला. आणि इथे रेडी आहे आपला सर्व करायला नाश्त्याला आगळा वेगळा असा पदार्थ म्हणजेच की ओट्स चिला. पण जे मेजरमेंट घेतलेलं होतं त्या मेजरमेंटमध्ये ना जवळपास 7 ते 8 चिला बनून जे आहेत ना तयार होतात. मी एकदा ना याची एक बाईट टेस्ट करून तुम्हाला सांगते की याची चव कशी झाली आहे म्हणून. याला एक तर ग्रीन चटणी किंवा सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता. आहा, गरमागरम याला सर्व करा. एकदा मी ना ग्रीन चटणीसोबत खाऊन तुम्हाला सांगते, कारण की मला ग्रीन चटणीसोबत देखील हा चिला अतिशय आवडतो. अमेझिंग याची टेस्ट ह्या चिल्याची बनवून तयार झालेली आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खरंच सांगते, मोस्ट डिमांडिंग नाश्ता हा तुमचा घरचा राहणार आहे, अगदी खात्रीने सांगते मी तुम्हाला. जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हां, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.